सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. तर फर्स्ट क्वेश्चन दिलाय क्वेश्चन वन, फिल इन द ब्लँक्स. हा ना, क्वेश्चन वन काय दिलाय? फिल इन द ब्लँक्स. हा ना, काढले का टेक्स्ट बुक? फिल इन द ब्लँक्स दिलाय फर्स्ट क्वेश्चन. तर फिल इन द ब्लँक्स अँड कम्प्लीट द स्टेटमेंट. फर्स्ट क्वेश्चन आहे, मेथड्स लाईक आर्टिफिशियल इन्सिमिशन अँड एम्ब्रियो ट्रान्सप्लांट आर मेनली यूज फॉर. तर त्याचा आन्सर काय येणार आहे? इम्प्रूव्हिंग द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनिमल प्रोडक्ट्स. हा ना, मेथड्स लाईक artificial insemination and embryo transplant are mainly used for improving the quality and quantity of animal products. है ना. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन दिलाय, डॅश डॅश इज द रिव्होल्युशनरी इव्हेंट इन बायोटेक्नॉलॉजी आफ्टर क्लोनिंग. तर कोणते रिव्होल्युशनरी इव्हेंट आहे? स्टेम सेल टेक्नॉलॉजी. है ना, स्टेम सेल टेक्नॉलॉजी. है ना. नंतर थर्ड दिलाय, द डिसीज रिलेटेड विथ द सिंथिसिस ऑफ इन्सुलेशन. तो कोणता डिसीज होतो? डायबिटीज. नेक्स्ट, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज encouraged the dash for improving the productivity of launching NKM16. तर याचा आन्सर काय येणार आहे? पीपल फॉर फिस्किकल्चर. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज एनकरेज द people for pisciculture for improving the productivity of launching NKM16. हा महत्वाचा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर टू. क्वेश्चन नंबर टू दिलाय, मॅच द पेयर्स. है ना. तर इंटरफेरॉनला मॅच द पेयर्स काही व्हायरल इन्फेक्शन. फॅक्टरला मॅच द फॉलोइंग काही हिमोफिलिया. बरोबर. नंतर सोमॅटोस्टॅटिनला मॅच द फॉलोइंग काही डॉर्फनेस अँड इंटरल्युकिनला काही कॅन्सर. हा, कॅन्सर. इंटरल्युकिन हा कॅन्सरशी रिलेटेड आहे. नेक्स्ट क्वेश्चन थ्री दिलाय, रिराईट द फॉलोइंग रॉंग स्टेटमेंट आफ्टर करेक्शन्स असं दिलंय. तर क्वेश्चन दिलाय, चेंजेस इन जीन्स ऑफ द सेल्स आर ब्रॉट अबाउट इन नॉन जेनेटिक टेक्निक. तर हे स्टेटमेंट काय रॉंग आहे का करेक्ट आहे? रॉंग आहे. हा, रॉंग आहे. तर त्याचा आन्सर काय आला पाहिजे? चेंजेस इन जीन्स ऑफ आर ब्रॉट अबाउट इन जेनेटिक टेक्निक. कोणती टेक्निक येणार आहे? जेनेटिक टेक्निक. जीन फ्रॉम बॅसिलस टरिनजेनेसिस इज इंट्रोड्यूस इनटू सोयाबीन. तर काही जीन रॉंग हे पण स्टेटमेंट. याचा आन्सर येणार आहे जीन फ्रॉम बॅसिलस टेरेंजिनेसिस इज इंट्रोड्यूस इन कॉटन प्लांट्स. तर जो काही जीन आहे बॅसिलस टेरेंजिनेसिस तो कशामध्ये इंट्रोड्यूस केला जातो? सोयाबीन मध्ये नाही, कॉटन प्लांट्स मध्ये. कळालं? नेक्स्ट आपल्याला क्वेश्चन फोर दिला, राईट शॉर्ट नोट्स. बायोटेक्नॉलॉजी त्याचे प्रोफेशनल युजेस लिहायचे. आणि सेकंड दिलाय इम्पॉर्टन्स ऑफ मेडिसिनल प्लांट्स. बघा आता बायोटेक्नॉलॉजी हा त्याचे प्रोफेशनल युजेस लिहायचे. तर बायोटेक्नॉलॉजीचे प्रोफेशनल युजेस काय? इट इज युज्ड इन फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री. कुठे यूज केला जातो? फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज मध्ये. and it is applied to produce biocatalyst biopolymers. प्रोड्यूस करण्यासाठी बायोकॅटलिस्ट बायोपॉलिमर्स प्रोड्यूस करण्यासाठी बायोटेक्नॉलॉजीचा यूज केला जातो. नंतर मेनी बायोटेक्नॉलॉजी प्रोसेस आर अप्लाय टू कंट्रोल पोल्युशन, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट करण्यासाठी सुद्धा बायोटेक्नॉलॉजीचा यूज केला जातो. नंतर मेडिकल फील्ड मध्ये वॅक्सिन बनवण्यासाठी, ड्रग्ज बनवण्यासाठी सुद्धा बायोटेक्नॉलॉजीचा यूज केला जातो. कळालं का? नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन दिलाय आपल्याला, इम्पॉर्टन्स ऑफ मेडिसिनल प्लांट्स. नाही, मेडिसिनल प्लांटचे काय इम्पॉर्टन्स आहे बघा. मेडिसिनल प्लांटचे इम्पॉर्टन्स काय काय बघू आपण. तर त्याच्यामध्ये एक दिलाय चिंचोना. हा ना, चिंचोना, CINCHONA, चिंचोना हा एक प्लांट आहे. तर त्याच्यापासून
क्विनिन हे ड्रग बनवलं जातं मलेरिया ट्रीटमेंटसाठी. चिंचोना ह्या मेडिसिनल प्लांट पासून क्विनिन QUININE हा ड्रग बनवला जातो मलेरिया ट्रीटमेंट करण्यासाठी. त्याच्यानंतर सर्पगंध. सर्पगंध म्हणजे त्याला दुसरा नाव आहे इंग्लिशमध्ये रॉवॉल्फिया, म्हणजे RAUWOLFIA, म्हणजे सर्पगंध. तर ह्याचा यूज केला जातो हायपरटेन्शन ट्रीटमेंट करण्यासाठी. त्याच्यानंतर बेलाडोना, BELLADONNA, बेलोडोना. तर ह्याचा जो यूज केला जातो रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन स्टिम्युलेट करण्यासाठी. रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन स्टिम्युलेट करण्यासाठी त्याचा. नंतर इक्लिप्टिकस, नंतर जो इक्लिप्टस दिलाय EUCALPYTUS, इक्लिप्टसचा यूज केला जातो. त्याच्यापासून इक्लिप्टस पासून ऑइल एक्स्ट्रॅक्ट केला जातो. त्याचा यूज कुठं केला जातो, जे काही आपलं नोज ब्लॉक होतो त्याच्या ट्रीटमेंटसाठी आणि थ्रोट इन्फेक्शनसाठी त्याचा यूज केला जातो. कळालं का? नेक्स्ट क्वेश्चन 5 मध्ये काही क्वेश्चन दिलेत आपल्याला. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन युअर ओन वर्ड्स. तर पहिला क्वेश्चन दिलाय, विच प्रोडक्ट्स प्रोड्यूस थ्रू बायोटेक्नॉलॉजी डू यू यूज इन युअर डेली लाईफ. तर त्याचा आन्सर, असे कोणते प्रोडक्ट्स आहे बायोटेक्नॉलॉजी थ्रू प्रोड्यूस केले जातात डेली लाईफ मध्ये. तर काय काय, मेडिकल प्रोडक्ट्स, फ्रूट अँड डेअरी प्रोडक्ट्स, ऑर्गॅनिक ऍसिड्स लाईक acetic acid and vinegar. नेक्स्ट क्वेश्चन दिला, विच प्रिकॉशन्स विल यू टेक ड्युरिंग स्प्रेइंग ऑफ पेस्टिसाइड. पेस्टिसाइड स्प्रे करताना कोणकोणत्या प्रिकॉशन्स घेणार तुम्ही. तर काय करणार, आन्सर काय सांगणार. पेस्टिसाइड्स आर केमिकल्स विच आर यूज्ड ऑन प्लांट्स फॉर प्रोटेक्टिंग अगेन्स्ट पेस्ट इन्फेक्शन्स. तर काय करणार तुम्ही, नोजला कव्हर करणार, माउथला कव्हर करणार, आईजला कव्हर करणार while spraying the pesticides. नंतर another important point is to prevent excessive use of pesticides. पेस्टिसाइडचा यूज जास्त नाही करणार, ज्याच्यामुळे वॉटर अँड सॉइल पोल्युशन होईल. समजलं का? बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, why some of the organs in human body are most valuable. जे ऑर्गन्स असतात ह्युमन बॉडीमध्ये ते मोस्ट व्हॅल्युएबल का असतात. बघा, वी नो दॅट ह्युमन बॉडी इज अ सिस्टीम विच इज कंप्राइज्ड ऑफ वेरियस टाइप्स ऑफ ऑर्गन्स. आपल्यामध्ये हार्ट आहे, लंग्स आहे, है ना. दीज ऑर्गन्स हॅव इम्पॉर्टंट रोल्स आहे प्रत्येक ऑर्गनचे, है ना, कारण ते आपले बॉडी वर्कआउट करतात. देर आर व्हेरियस रिझन्स लाईक एजिंग, है ना, जे आपण म्हातारपण येतंय, accidents, infections, disorders of which an organ may become non-functional. जर आपल्याला म्हातारपण आलं किंवा ऍक्सिडेंट झाला, काही इन्फेक्शन झाले, हे ऑर्गन्स काय होतात, काम करत नाही, नॉन फंक्शनल होतात. आणि कधी कधी आपल्याला डेथ सुद्धा येऊ शकतो. त्यामुळे सगळे ऑर्गन आणि ऑर्गन ट्रान्सप्लांट पण केला जातो. हार्ट ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लांट केला जातो, हा ना. अजून आईज ट्रान्सप्लांट केला जातो. त्यामुळे सगळे ऑर्गन्स काय इम्पॉर्टंट आहे. म्हणून हे सगळे ऑर्गन्स काय इम्पॉर्टंट आहे, कारण त्यांचं पर्टिक्युलर फंक्शन्स आहेत. नेक्स्ट बघा, एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ फ्रूट प्रोसेसिंग इन ह्युमन लाईफ. फ्रूट प्रोसेसिंग सांगायचं इन ह्युमन लाईफ मध्ये. फ्रूट प्रोसेसिंगचा इम्पॉर्टन्स काय. बघा, फ्रूट प्रोसेसिंग इज अ प्रोसेस. तर काय करतात, फ्रूट पासून जॅम्स बनवतात, ज्यूस बनवतात, जेलीज बनवतात, है ना. दिस प्रोसेसिंग मेथड्स इन्क्लूड, हे जे काही प्रोसेसिंग मेथड्स आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो, कोल्ड एरियामध्ये स्टोरेज करून ठेवतो. ड्राईंग, साल्टिंग, है ना, ड्राय करू, साल्ट लावून ड्राय करू शकतो आपण ते, है ना. दिस प्रोसेस मेक द फ्रूट्स अवेलेबल ऑल राउंड द इयर, है ना, जैसे मँगो पिकल्स बनवतो आपण. नेक्स्ट क्वेश्चन सांगितलाय, एक्सप्लेन द मिनिंग ऑफ वॅक्सिनेशन. वॅक्सिनेशनचं मिनिंग काय आहे बघा, हा ना. वॅक्सिनेशन, एक्सप्लेन द मिनिंग ऑफ वॅक्सिनेशन. तर वॅक्सिन्स आर द
वॅक्सिन जे असतात त्याच्यामध्ये डेड किंवा विकंड मायक्रो ऑर्गॅनिझम असतात ना. वॅक्सिन मध्ये वॅक्सिन मायक्रो ऑर्गॅनिझम पासून बनवले जातात, डेड किंवा विकंड मायक्रो ऑर्गॅनिझम पासून, विच हेल्प द बॉडी इन फायटिंग अगेन्स्ट डिसीजेस. जे काही डिसीजेस होतात त्याच्या अगेन्स्ट ते फाईट करतात वॅक्सिन, हा ना. म्हणजे वॅक्सिन म्हणजे त्याच्यामध्ये डेड मायक्रो ऑर्गॅनिझम असणार आहे. Our body reacts to infection by microorganism by producing certain substances called antibodies, है ना. जेव्हा आपल्याला काही इन्फेक्शन होतो, काही आपल्याला आजार होतो, तेव्हा आपल्या बॉडीमध्ये काय होतं, अँटीबॉडीज क्रिएट होतात, है ना. आणि ह्या अँटीबॉडीज काय करतात, जे फॉरेन पार्टिकल्स असतील, जे फॉरेन मायक्रो ऑर्गॅनिझम जे बाहेरनं आले, त्याला ते काय करतात, किल करतात आणि आपल्याला डिसीज फ्री करतात. कळालं? तर तर वॅक्सिनेशन प्रोसेसमध्ये या प्रोसेस होतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पेज नंबर 100 वरती. कम्प्लीट द फ्लो चार्ट. महत्वाचा आहे फ्लो चार्ट, डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स येतात. मेरिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजीचे मेरिट्स बघा काय काय आहेत. युजफुल इन कशामध्ये, बायोटेक्नॉलॉजीमध्ये. अजून काय, हेल्पफुल इन टिश्यू कल्चरमध्ये, किंवा ट्रान्सप्लांटेशन, हा ना, ट्रान्सप्लांट ऑफ हँड, लंग्स, हार्ट त्याच्यामध्ये यूज होतो. हेल्पफुल इन डायग्नोस्टिक प्रोसिजरमध्ये, प्रोडक्शन ऑफ फूड प्रोसेसिंग मध्ये, प्रोडक्शन ऑफ इडिबल ऑक्सिन वॅक्सिन मध्ये, वॅक्सिन बनवण्यासाठी, हेल्पफुल इन ॲनिमल क्लोनिंग प्रोसिजर करण्यासाठी, नंतर जेनेटिक क्रॉप्स, जीएम क्रॉप प्रोड्यूस करण्यासाठी, तर ह्याच्यात अल्कोहोल बनवण्यासाठी. तर ह्या सगळ्यांमध्ये बायोटेक्नॉलॉजीचे म्हणजे ऍडव्हान्टेजेस आहे, मेरिट्स आहे बायोटेक्नॉलॉजीचे. नेक्स्ट क्वेश्चन दिला, यूज ऑफ स्टेम सेल. स्टेम सेलचा यूज कशासाठी होतो, ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन साठी, रिप्लेसिंग डेड सेल साठी, नंतर प्रोडक्शन ऑफ ब्लड सेल्स बनवण्यासाठी त्याचा यूज होतो. त्याच्यानंतर क्वेश्चन 8 दिलाय आपल्याला, आयडेंटिफाय अँड कम्प्लीट द फॉलोइंग कोरिलेशन, हा ना. तर इन्शुलिनचा डायबिटीज आहे आणि इंटरल्युकिनचं काय येणार आहे, कॅन्सर. त्याच्यानंतर त्यांनी इरिथ्रोपोइटिनचा आन्सर दिले, अॅनिमिया. तर इंटरफेरॉनचा आन्सर येणार आहे, व्हायरल इन्फेक्शन. त्याच्यानंतर फॅक्टर 8 हिमोफिलिया आणि डॉर्फनेस कशासाठी होणार आहे, सोमॅटोस्टॅटिन. डॉर्फनेसचं काय येणार आहे, सोमॅटोस्टॅटिन. त्याच्यानंतर व्हाईट रिव्होल्युशन डेअरी फॅक्टर, ब्ल्यू रिव्होल्युशन काय येणार आहे, ॲक्वेटिक ऑर्गॅनिझम्स. नेक्स्ट बघा क्वेश्चन 9 बघा. क्वेश्चन 9 काय दिलाय, राईट अ कंपेरेटिव्ह नोट ऑन युजफुलनेस अँड हार्मफुलनेस ऑफ बायोटेक्नॉलॉजी. म्हणजे तुम्हाला काय सांगायचे, ऍडव्हान्टेजेस ऑफ बायोटेक्नॉलॉजी आणि डिसएडव्हान्टेजेस ऑफ बायोटेक्नॉलॉजी. म्हणजे मेरिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी सांगायचंय आणि डिमेरिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. तर कसं पण क्वेश्चन विचारला जाईल. तर आता मेरिट्स आणि डिमेरिट्स सांगायचं तुम्हाला. मेरिट्स मध्ये काय सांगणार, इट इज यूज इन वॅक्सिन प्रोडक्शन, इट इज यूज इन agriculture production, it is used in the medical field diagnosis, it is used in food industry for processing, and it is used in agriculture for the development of stress resistant varieties. आणि नंतर डिमेरिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी मध्ये काय सांगणार, बायोटेक्नॉलॉजीचे डिमेरिट्स आहे. तर काय 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 डिमेरिट्स आहे बघा. सम ऑफ द बायोटेक्नॉलॉजी प्रोसिजर्स आर अगेन्स्ट नेचर, है ना. काय जसं क्लोनिंग, हे सगळं काय नेचरच्या अगेन्स्ट आहे, है ना, लॉच्या अगेन्स्ट आहे. काय हा ना. आणि बायोटेक्नॉलॉजी पण चांगली फील्ड आहे. तर बायोटेक्नॉलॉजी फील्ड मध्ये कॅन्सर वरती किंवा मलेरिया वरती किंवा जो काय COVID-19 वेगवेगळ्या प्रकारच्या वॅक्सिन बनवण्यासाठी त्याचा यूज केला जातो. पण एक प्रकारे
ते काय असतं लॉच्या अगेन्स्ट सुद्धा असू शकतं. त्याच्यानंतर इट मे ऑल्सो लीड टू द डेव्हलपमेंट ऑफ अँटीबायोटिक रेजिस्टंट बॅक्टेरिया. तर हा एक डिसएडव्हान्टेजेस आहे. New and advanced varieties of crops produced by biotechnology, which are considered to be healthier and better, also have some काही काही जे सीड आहेत जे बायोटेक्नॉलॉजी थ्रू बनवलेत त्या सीडचे काही डिसएडव्हान्टेजेस सुद्धा आहेत जे आपल्या बॉडीवरती इफेक्ट होतात. समजलं का? बघा आता त्याच्यानंतर आपण तर हा काढलाय इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी मध्ये क्वेश्चन 1 दिलाय त्यांनी. रीराईट द फॉलोइंग सेंटेन्स युझिंग करेक्ट ऑफ द ऑप्शन्स अँड एक्सप्लेन द कम्प्लीट स्टेटमेंट. तर काही ऑप्शन दिले ग्लुकॅनिक ऍसिड, कोअगुलेशन, अमिनो ऍसिड, ऍसिटिक ऍसिड, क्लोस्ट्रिडियम, लॅक्टोबॅसिली. तर पहिला जो क्वेश्चन दिलाय प्रोसेस ऑफ डॅश of milk proteins occurs due to lactic acid. त्याचा आन्सर काय येणार आहे? कोअगुलेशन. काय आन्सर येईल? कोअगुलेशन. हार्मफुल बॅक्टेरिया इन लाईक डॅश इन द इंटेस्टाइन आर डिस्ट्रॉयड ड्यू टू प्रोबायोटिक्स. त्याचा आन्सर काय काय येणार? क्लोस्ट्रिडियम. काय येणार? क्लोस्ट्रिडियम. केमिकली विनेगर इज काय असणार आहे? ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड. Salts which can be used as supplement of calcium, iron are obtained from glucanic acid. त्याचा आन्सर काय येणार आहे? ग्लुकॅनिक ऍसिड. नेक्स्ट क्वेश्चन 2 दिलाय मॅच द पेयर्स. मॅच द पेयर्स मध्ये झायलोटॉलचा आन्सर काय येणार आहे? टू इम्पार्ट स्वीटनेस. हा ना, टू इम्पार्ट स्वीटनेस. है ना, मोठमोठ्या हॉटेलमध्ये चहाला कॉफीला स्वीटनेस येण्यासाठी झायलाटॉलचा यूज करतात. त्याच्यानंतर सिट्रिक ऍसिड. सिट्रिक ऍसिडचं काय येणार आहे? टू इम्पार्ट ऍसिडिटी. आणि लायकोफिनचं काय येणार आहे? पिगमेंट. आणि नायसिनचं काय येणार आहे? मायक्रोबियल रिस्ट्रिक्टर. नायसिनचं काय? नेक्स्ट क्वेश्चन 3 दिला. क्वेश्चन 3 7-8 क्वेश्चन्स आहेत बघा. पहिला क्वेश्चन दिलाय which fuels can be obtained by microbial process. Why is it necessary to increase the use of such fuels? तर मायक्रोबियल प्रोसेसनी कोणते फ्युल्स मिळतात आपल्याला? तर कोणकोणते मिळतात? इथेनॉल, मिथेन आणि हायड्रोजन फ्यूल. कोणकोणते मायक्रोबियल प्रोसेसनी कोणकोणते फ्युल्स मिळतात? इथेनॉल, मिथेन, हायड्रोजन फ्यूल. तर वाय इज इट नेसेसरी? तर हे फ्यूल इन्क्रीज करण्यासाठी काय नेसेसरी आहे? कारण हे जे फ्युल्स आहेत ते आपल्याला फॉसिल फ्युल्स पासून मिळतात आणि ते काय नॉन रिन्युएबल आहेत आणि ऑल्सो पॉल्युटिंग आहेत. हा ना, दिस फ्युल्स म्हणजे जे फ्युल्स मिळतात फॉसिल फ्युल्स पासून ते नॉन रिन्युएबल आहे आणि पॉल्युटिंग आहे. पण जे हायड्रोजन, इथेनॉल, मिथेन हे जे फ्युल्स आहे आर दे बर्न क्लीनर. म्हणजे जे बर्न होताना काही कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड हे कमी प्रमाणात निघतं बाहेर. हा ना, म्हणजे आणि त्याची आर रिन्युएबल आहेत. हे सगळे इथेनॉल, मिथेन, हायड्रोजन फ्युल काय रिन्युएबल आहे आणि जास्त इन्व्हायरमेंटला डॅमेज करत नाही. त्यामुळे आपण ह्याचा यूज करणार आहे. मिथेन आणि इथेनॉल आणि हायड्रोजन फ्युलचा. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलाय. हाऊ कॅन द ऑइल spills of rivers and oceans be cleaned? How can the oil spills of rivers and oceans be cleaned? है ना, चायनामध्ये होतं तसं जेव्हा ऑइल्स सी थ्रू नेताना कधी कधी समुद्रामध्ये किंवा ओशन्स मध्ये ते काय होतं स्पिलअप होतं. त्यासाठी आपण काय केअर घेतली पाहिजे? कसं ते साफ करतात? तर बघा ऑइल स्पिल्स आर अ फॉर्म ऑफ पोल्युशन इन विच लिक्विड फ्युल्स लाईक पेट्रोलियम आर स्पिल्ड ऑन वॉटर. ओशन मध्ये ते स्पिल्ड होतं. त्यामुळे काहीतरी ऍक्सिडेंटल डॅमेज झाल्यामुळे तर ऑइल स्पिल झाल्यामुळे काय होते ऍक्वेटिक लाईफ हार्मफुल होते ना. जे काही टॉर्टॉइज राहत असेल, काही फिश असेल, त्यांना काय होतं ऑक्सिजन त्यांना व्यवस्थित अवेलेबल होणार नाही. ऑक्सिजन काय होणार आहे रेड्यूस येणार आहे. कळालं का? तर हे जो काही इश्यू आहे ऑइल स्पिलिंगचा तो इश्यू कमी करण्यासाठी काय करणार आपण?
टू सॉल्व दिस इश्यू, बघा हा इश्यू जो सॉल्व करण्यासाठी, टू सॉल्व दिस इश्यू अ न्यू अप्रोच हॅज बीन डेव्हलप विच युजेस बॅक्टेरिया, आपण बॅक्टेरियाचा यूज करणार, जे काय ऑइलमुळे पोल्युशन होतं ते कमी करण्यासाठी बॅक्टेरियाचा यूज करणार. तर कोणत्या बॅक्टेरिया ते, HCB बॅक्टेरिया. कोणती बॅक्टेरिया? HCB म्हणजे हायड्रोकार्बोनोप्लास्टिक बॅक्टेरिया. हा, तर त्याचा यूज करणार, त्यामुळे ते ऑइल पोल्युशन कमी होईल. समजलं का? तर त्याचा यूज करणार आपण. हा ना, कोणत्या बॅक्टेरियाचा यूज करणार आहे? HCB. हा, MCQ मध्ये पण येऊ शकेल. दिस ग्रुप्स ऑफ बॅक्टेरिया कॅपिबल ऑफ डिग्रेडिंग, तर हे काय करतात, जे हे HCB बॅक्टेरिया आहे ते केमिकलला वेस्टेज काय असेल त्याला डिस्ट्रॉय करतात अँड त्याला कशामध्ये कन्वर्ट करतात? CO2 आणि ऑक्सिजन मध्ये कन्वर्ट करतात. त्यामुळे ह्या बॅक्टेरियाचा आपण यूज करणार. कळालं की? बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय. नेक्स्ट क्वेश्चन दिलाय, सी हाऊ कॅन द सॉइल पोल्युटेड बाय ऍसिड रेन बी मेड फर्टाईल अगेन. हा ना, जे काही ऍसिड रेन मुळे सॉइल पोल्यूट झाला असेल ते फर्टाईल कसं करता येईल परत? बघा जनरल क्वेश्चन आहे, तर त्याचा आन्सर काय असणार आहे? तर ऍसिड रेन मध्ये मेन पार्ट कशाचा असतो? सल्फ्युरिक ऍसिड. कशाचा मेन पार्ट असतो? सल्फ्युरिक ऍसिड. हा ना, soil which has been polluted by sulfuric acid cannot be used for cultivation of plants. परत आपल्याला कल्टिवेशनला यूज करता येत नाही. त्यामुळे आपल्याला सॉइल व्यवस्थित त्याच्यावरती डायग्नोसिस करून ट्रीटिंग करून फर्टाईल बनवायला लागेल. त्याच्यासाठी आपण मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करणार आहे. कोणता मायक्रो ऑर्गॅनिझम? ऍसिडोफिलम किंवा ऍसिडोबॅसिलस फेरॉक्झिडेन्स. बघा कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करणार आहे? ऍसिडोफिलम, ऍसिडो ऍसिडोफिलियम ऍसिडोफिलियम आणि ऍसिडोबॅसिलस फेरॉक्झिडेन्स ह्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करणार आहे. त्यामुळे ते काय करतील? सल्फ्युरिक ऍसिड, जो काय सल्फ्युरिक ऍसिड त्याला डिस्ट्रॉय करेल. त्यामुळे सॉइल परत काय होणार आहे? फर्टाईल होणार आहे. कळालं का? नेक्स्ट बघा क्वेश्चन काय दिलाय. नेक्स्ट क्वेश्चन दिलाय, एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ बायोपेस्टिसाइड्स. एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ बायोपेस्टिसाइड्स इन ऑर्गॅनिक फार्मिंग. बायोपेस्टिसाइडचा ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये कसा यूज होतो? बघा, बायोपेस्टिसाइड्स इज अ टर्म. तर बायोपेस्टिसाइड ही जी काही टर्म आहे ते कशासाठी यूज केली जाते? बॅक्टेरियल अँड फंगल टॉक्झिन्स. bacterial and fungal toxins which can be used to destroy pest, pathogens, insects and can be directly integrated into the plants. हे जे काही बायोपेस्टिसाइड्स आहेत हे ह्याच्यामध्ये बॅक्टेरिया किंवा फंगल टॉक्झिनचा यूज केला जातो. ते काय करतात? इन्सेक्टला किंवा काही पॅथोजेन्स, काही पेस्ट असेल त्याला डिस्ट्रॉय करतात. काय, आणि हे जे काही बायोपेस्टिसाइड्स असतात ते प्लांटला हार्मफुल नसतात. तर असे कोणकोणते बायोपेस्टिसाइड्स आहे? एक तुम्हाला तर माहितच आहे, एक आहे बॅसिलस थॅरेंजेनेसिस, बीटी म्हणून. बीटी, हा ना, बॅसिलस थॅरेंजेनेसिस बीटी. हे काय करतं? हा जो बायोपेस्टिसाइड आहे तो बटरफ्लाय कॅटरपिलर्सला कंट्रोल करतो. कशाला कंट्रोल करतो? बटरफ्लाय कॅटरपिलर्सला तो काय करतो? कंट्रोल करतो. बटरफ्लाय कॅटरपिलर्सला तो कंट्रोल करतो. हा ना, त्यामुळे क्रॉप्स वरती बीटी काय करतात? ते स्प्रे करतात. त्याच्यानंतर दिलाय एक फंगस दिलाय, ट्रायकोडर्मा, लिव्हिंग इन रूट्स ऑफ प्लांट, ऍक्ट ऍज बायोकंट्रोल एजंट अगेन्स्ट सेव्हरल प्लांट पॅथोजेन्स. त्याच्यासाठी त्याच्या रूट वरती, रूट्स ऑफ प्लांट्स वरती ह्याचा यूज होतो. ट्रायकोडर्मा रूट्स ऑफ प्लांट वरती बायो कंट्रोल एजंट म्हणून तो काम करतो. त्याच्यानंतर तर एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय बघा. नेक्स्ट क्वेश्चन दिलाय, विच आर द
reasons for increasing the popularity of probiotic products. काय दिलंय? Which are the reasons for increasing the popularity of probiotic products? है ना? तर त्याचे रिझन काय आहे प्रोबायोटिक प्रोडक्ट्स इन्क्रीज करण्यासाठी? बघा नेक्स्ट प्रोबायोटिक म्हणजे प्रोबायोटिक आर सच edible preparation which contain useful active bacteria like lactobacillus आणि हे सगळे प्रोबायोटिक्स आहे जे आपल्याला युजफुल आहे लॅक्टोबॅसिलस ऍसिडोफायलस लॅक्टोबॅसिलस कॅसी अँड बायफायडोबॅक्टेरियम बायफायडम हे सगळे काय आहेत प्रोबायोटिक्स आहेत जे आपल्याला काय त्या बॅक्टेरिया आपल्याला युजफुल आहेत. these bacteria are beneficial for the intestine है ना हे सगळ्या ज्या बॅक्टेरिया लॅक्टोबॅसिलस म्हणजे आपल्याला व्यवस्थित मेटाबॉलिझम प्रोसेस होते इंटेस्टाइन मुळे ह्या बॅक्टेरियामुळे. दे आर युजली गिवन हे जे काही बॅक्टेरिया आहे लॅक्टोबॅसिलस ऍसिडोफायलस हे जे काही बॅक्टेरिया आहे प्रोबायोटिक्स आहे हे जे काही प्रोबायोटिक्स आहे म्हणजे इडिबल प्रिपरेशन when person is suffering from diarrhea or is under antibiotic treatment आणि ज्याला डायरियाचा प्रॉब्लेम आहे किंवा अँटीबायोटिक ट्रीटमेंट साठी ह्या प्रोबायोटिक बॅक्टेरियाचा यूज केला जातो. Antibiotics kill both beneficial and harmful bacteria present in our body, thus affecting the metabolic process. हा ना जेव्हा आपण टॅबलेट घेतो अँटीबायोटिक्स तेव्हा कसं होतं हार्मफुल बॅक्टेरिया सुद्धा मरतात आणि आपल्या म्हणजे डायजेशन मध्ये मेटाबॉलिझम प्रोसेस मध्ये त्याचा इफेक्ट होतो म्हणजे व्यवस्थित म्हणजे पित्त होणे किंवा ऍसिडिटी होणे असे प्रॉब्लेम होतात अँटीबायोटिक्स मध्ये. त्यामुळे काय करतात आपण प्रोबायोटिकचा यूज केला जातो. हा ना प्रोबायोटिकचा यूज केला जातो. कारण नेक्स्ट बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय. नेक्स्ट क्वेश्चन दिलाय हाऊ द ब्रेड अँड अदर प्रोडक्ट्स प्रोड्यूस युजिंग बेकर्स ईस्ट आर न्यूट्रिशियस है ना जे बेकर्स ईस्टनी ब्रेड आणि दुसरे जे प्रोडक्ट केक बनवले जातात ते कसे न्यूट्रिशियस असतात त्याचा आन्सर सांगायचं आहे. तर बेकर्स ईस्ट इज कॉमनली युजिंग फ्रूट प्रोडक्शन मध्ये यूज केला जातो फूड इंडस्ट्रीमध्ये यूज केला जातो फर्मेंटेशन पर्पज साठी. हा काय तर जर फ्रूट ज्यूसचं जर फर्मेंटेशन केलं बेकरीजनी त्यामुळे काय होतं इथेनॉल तयार होतो आणि ब्रेड्स बेकिंग करण्यासाठी सुद्धा त्याचा यूज केला जातो. त्यामुळे ब्रेड्स काय होतात फ्लफी होतात एकदम स्पॉन्जी होतात त्या ब्रेड बेकरीजचा यूज केल्यामुळे. आणि त्याच्यामध्ये ईस्ट मध्ये काय असतात जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट्स फॅट्स प्रोटीन्स वेगवेगळे विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात त्यामुळे आपण बेकर्स ईस्टचा यूज करतो. नेक्स्ट बघा क्वेश्चन काय सांगितलंय which precautions are necessary for proper decomposition or domestic waste. डोमेस्टिक वेस्ट डिकम्पोजिशन करण्यासाठी काय काय काळजी घेणार आपण बघा. तर डोमेस्टिक वेस्ट म्हणजे जे काही डेली ऍक्टिव्हिटीज असेल घरातला कचरा तर डोमेस्टिक वेस्ट कॅन बी आयदर काय असतात दोन टाईपचे असतात एक बायोडिग्रेडेबल किंवा नॉन बायोडिग्रेडेबल है ना. एक बायोडिग्रेडेबल असतो आणि दुसरा नॉन बायोडिग्रेडेबल. व्हेजिटेबल फ्रूट फ्युल्स आर बायोडिग्रेडेबल वेअरॅज कॉम्प्युटरच्या बॅटरीज असेल मोबाईलची बॅटरी असेल ते सगळे नॉन बायोडिग्रेडेबल आहे पण बायोडिग्रेडेबल व्यवस्थित डिकम्पोज होतं लवकर. तर नॉन बायोडिग्रेडेबल प्रोडक्टसाठी आपण कशाचा यूज करतो 3R चा यूज करतो रिड्यूस रियूज रिसायकल. रिड्यूस रियूज 3R त्याचा यूज करतो. नेक्स्ट बघा नेक्स्ट क्वेश्चन दिलाय. नेक्स्ट क्वेश्चन दिलाय लास्ट वाला why is it necessary to ban the use of plastic bag. प्लास्टिक बॅगचा यूज बॅन करणं तर हे काय बॅन तर होत नाही पण बॅन करलं पाहिजे. बघा प्लास्टिक बॅग्स आर नॉन बायोडिग्रेडेबल प्रोडक्ट्स है ना
तर नॉन बायोडिग्रेडेबल प्रोडक्ट्स डू नॉट डिकम्पोज इझिली, है ना. जर प्लास्टिक बॅग जर आपण डिकम्पोज नाही केलं तर काय होतील, ऑन गेटिंग इन टू ड्रेन्स अँड सेवर सिस्टीम, है ना, चोकअप होईल, है ना, spilling dirty water on the roads. Burning of plastic bags produce harmful gases, carbon monoxide, CO gases produce करतील. स्ट्रीट अॅनिमल्स प्लास्टिक बॅग्स कन्झ्युम केल्यामुळे ते काय होऊ शकतील, डेथ पण होऊ शकतील. तर हे असे क्वेश्चन्स होते. नेक्स्ट दिलाय कम्प्लीट द फॉलोइंग कन्सेप्च्युअल पिक्चर. महत्वाचं आहे कन्सेप्च्युअल पिक्चर. तर सिवेज आफ्टर ट्रेस प्रोसेसिंग, सिवेज आफ्टर प्रोसेसिंग काय काय करतात, क्लिनिंग, वॉशिंग कार्स, मॉपिंग फ्लोअर्स अँड गार्डनिंग. समजलं का. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन 5 दिलाय, गिव्ह सायंटिफिक रिझन्स द्यायचे आहेत आपल्याला. गिव्ह सायंटिफिक रिझन्स. पहिला क्वेश्चन दिलाय, यूज ऑफ म्युटंट स्ट्रेन्स, यूज ऑफ म्युटंट स्ट्रेन्स, हा ना. आता जो कोरोना कोविड-19 आहे त्याचे वेगवेगळे स्ट्रेन्स मिळाले आहेत आपल्याला, म्युटंट स्ट्रेन्स, आणि तो सारखा आपल्या बॉडीमध्ये आपल्या स्ट्रक्चरमध्ये चेंज करत असतो. यूज ऑफ म्युटंट स्ट्रेन्स हॅज बीन इन्क्रीजिंग इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी, है ना. मायक्रोबायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजीचा आपण दुष्परिणाम, जसं चायनावाल्यांनी वेगवेगळे बॅक्टेरिया म्हणजे वेगवेगळे व्हायरस बनवले, है ना, त्यामुळे तो सुद्धा एक डिसएडव्हान्टेजेस आहे. तर त्यांनी काय सांगितलं आता, यूज ऑफ म्युटंट स्ट्रेन्स हॅज बीन इन्क्रीजिंग बाय इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी मध्ये. तर म्युटंट स्ट्रेनचं मायक्रोबायोलॉजीमध्ये इन्क्रीज झाले. तर रिझन काय, कारण म्युटंट व्हरायटीज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर डिफरंट फ्रॉम द ओरिजिनल मायक्रो ऑर्गॅनिझम पासून म्युटंट व्हरायटीज काय असतात, डिफरंट असतात, है ना. म्युटंट व्हरायटीज आर क्रिएटेड बाय, म्युटंट व्हरायटीज कसं बनवतात, आर क्रिएटेड बाय इन्सर्शन ऑफ जीन्स ऑफ इंटरेस्ट इन पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम थ्रू अ टेक्निक. म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये काय करतात, ओरिजिनल ऑर्गॅनिझम मध्ये ते काय करतात, मॉडिफाय करतात, त्यालाच म्युटंट व्हरायटीज म्हणणार आहे. तर जेनेटिक इंजिनिअरिंगचा यूज होणार आहे. म्युटंट मायक्रो ऑर्गॅनिझम्स हॅव कॅरेक्टरिस्टिक्स विच आर नॉट प्रेझेंट इन द ओरिजिनल स्ट्रेन अँड दस मेक देम युजफुल व्हॅरियस पर्पजेससाठी. त्यामुळे म्युटंट स्ट्रेनचा काय झालंय, म्हणजे त्याचा यूज काय इन्क्रीज झालाय. नेक्स्ट क्वेश्चन दिलाय, एन्झाइम्स ऑब्टेन बाय मायक्रोबियल प्रोसेस आर मिक्स्ड विथ डिटर्जंट्स. बघा, जे काही मायक्रोबियल प्रोसेसनी जे काही एन्झाइम्स मिळतात ते कशामध्ये मिक्स करतात, डिटर्जंट्स मध्ये. तर रिझन काय, बिकॉज इट मेक्स द क्लिनिंग प्रोसेस इफिशियंटली ॲक्युरेटली होऊ शकते. ऍडिशन ऑफ एन्झाइम्स टू डिटर्जंट्स मेक द इफिशियंट इन रिमूव्हिंग डर्ट फ्रॉम, रिमूव्ह करण्यासाठी त्याच्यामध्ये एन्झाइम ऍड केल्यामुळे. तर हा एक महत्वाचा आहे. आणि नंतर एन्झाइम ऍड केल्यामुळे लोअर टेम्परेचर मध्ये आपण काम करू शकतो. नंतर नेक्स्ट क्वेश्चन दिलाय, थर्ड, मायक्रोबियल एन्झाइम्स आर यूज इन्स्टेड ऑफ केमिकल कॅटलिस्ट इन केमिकल इंडस्ट्री. ना मायक्रोवेल, तर केमिकल कॅटलिस्टचा यूज न करता केमिकल इंडस्ट्रीमध्ये मायक्रोबियल एन्झाइमचा यूज का करतात. तर बघा रिझन काय, laser byproducts are formed in case of microbial enzymes, which means cost of purification. का, कारण मायक्रोबियल एन्झाइम मध्ये जे काही प्रोडक्ट बनवण्यासाठी जो काही कॉस्ट असतो तो कमीत कमी येतो, मिनिमाइज होतो. आणि मायक्रोबियल एन्झाइमचा यूज केल्यामुळे लो टेम्परेचर लागते, पीएच मेंटेन करतो, प्रेशर मेंटेन करतो आणि एनर्जी सेव्ह केली जाते. नंतर मायक्रोबियल एन्झाइमचा यूज केल्यामुळे काय होतं, आर यूज्ड इन दिस प्रोसेस कॅन बी रियूज. मायक्रोबियल एन्झाइम्स आपण परत रियूज करू शकतो, है ना. आणि मायक्रोबियल एन्झाइमचा यूज केल्यामुळे इन्व्हायरमेंटल पोल्युशन काय होतं, म्हणजे रिड्यूस होऊ शकतो. नेक्स्ट बघा, कम्प्लीट द फॉलोइंग कन्सेप्च्युअल पिक्चर विथ रिस्पेक्ट टू युजेस. तर झॅन्थन गम एक्झाम मध्ये विचारला होता. तर झॅन्थन गमचा यूज कुठं होतो, चॉकलेट, हाय क्वालिटी पेपर, टूथपेस्ट, विडीसाइड्स, फर्टिलायझर्स, पिगमेंट मध्ये त्याचा यूज केला जातो. कंप्लीट द फॉलोइंग कन्सेप्च्युअल पिक्चर रिलेटेड टू एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. तर मायक्रोबचं दिलाय ऑइल स्पिल. अजून काय होऊ शकतो मायक्रोबचा, प्लास्टिक बॉटल्स,
त्याच्यानंतर रबर, त्याच्यानंतर सल्फ्युरिक ऍसिड, त्याच्यानंतर लिचिंग ऑफ मेटल्सला लिचिंग करायचंय, त्याच्यानंतर सोल्युबल सॉल्ट्स ऑफ युरेनियम मध्ये सुद्धा त्याचा यूज होतो. नेक्स्ट क्वेश्चन 8. तर आपल्याला आन्सर सांगायचे 4-5 क्वेश्चन दिलेत. तर व्हॉट इज द रोल ऑफ मायक्रोब्स इन कंपोस्ट प्रोडक्शन? कंपोस्ट प्रोडक्शन मध्ये मायक्रोब्सचा रोल काय? बघा, the biodegradable waste which is collected from all around the cities are placed in landfill sites, है ना, जे काही रेसिडेन्शियल एरिया पासून लांब असेल, जो काही वेस्ट आहे त्याचं कन्व्हर्जन करण्यासाठी कंपोस्ट मध्ये आपण मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करतो. स्पेशली आपण एरोबिक बॅक्टेरियाचा यूज करतो आणि काही फंगाईचा पण यूज करतो वेस्ट डिकम्पोज करण्यासाठी. तर ह्या बॅक्टेरियाचा यूज केल्यामुळे त्याचं कन्व्हर्जन कंपोस्ट मध्ये होतो, हा ना, जे आपण अग्रिकल्चर फील्ड मध्ये किंवा पार्क्स मध्ये त्याचा यूज करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन दिलाय, व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ मिक्सिंग इथेनॉल विथ पेट्रोलाइन डिझेल? पेट्रोलाइन डिझेल मध्ये इथेनॉल का मिक्स करतात, त्याचे काय बेनिफिट्स आहे? बघा, नाउडेज मेनी कंट्रीज मिक्सिंग इथेनॉल विथ पेट्रोलाइन डिझेल, जसं रिलायन्स आहे तर ते पण काय करतात, पेट्रोलाइन डिझेल मध्ये इथेनॉल यूज करतात. कारण इथेनॉल इज अ क्लीन बर्निंग फ्यूल आहे ना, क्लीन बर्न होतो, जास्त दूर निघत नाही आणि रिड्युसेस द व्हेकल मधून जो काही धूर निघतो तो जास्त निघणार नाही, त्याच्यामुळे त्याचा यूज केला जातो. आणि इट इज अवेलेबल चीप. इथेनॉलचा जो काही रेट आहे तो चीप सोर्स आहे आणि तो सगळ्यांना काय सुटेबल आहे. त्यामुळे आपण काय करतो, इथेनॉल पेट्रोलाइन डिझेल मध्ये मिक्स करणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन दिलाय सी, विच प्लांट्स आर कल्टिवेटेड टू ऑब्टेन द फ्यूल, है ना. तर बघा, फ्यूल ऑब्टेन करण्यासाठी कोणत्या प्लांटचं कल्टिवेशन करतात? बघा, त्याच्यासाठी फ्यूल्स विच आर ऑब्टेन फ्रॉम बायोमास आर कॉल्ड बायोफ्यूल. जे फ्यूल्स एमसीक्यू मध्ये विचारलं जाईल, जे फ्यूल्स बायोमास पासून मिळतात त्याला बायोफ्यूल म्हणणार. ते रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी. काय? रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी. तर बायोफ्यूल्स कोणकोणत्या कल्टिवेटिंग प्लांट्स पासून मिळतात? कॉर्न, शुगर केन, पाम ऑइल, सोयाबीन, स्विच ग्रास, है ना, हे सगळे कोणकोणते? कॉर्न, शुगर केन, पाम ऑइल, सोयाबीन, स्विच ग्रास. नेक्स्ट क्वेश्चन दिलाय, हाऊ डज द ब्रेड बिकम स्पॉन्जी? हा एक क्वेश्चन आहे, ब्रेड कसा स्पॉन्जी होतो. आणि अजून क्वेश्चन आहे, विच फ्युअल्स आर ऑब्टेन फ्रॉम बायोमास? बायोमास पासून कोणकोणते फ्युअल्स मिळतात? बघा, बायोमास पासून कोणकोणते फ्युअल्स मिळतात? एक सॉलिड बायोफ्युल मिळतो. सॉलिड बायोफ्युल म्हणजे कोल, डंग, क्रॉप रेसिड्यूज. आणि लिक्विड बायोफ्युल काय? व्हेजिटेबल ऑइल, अल्कोहोल. आणि गॅसेस फ्युल, गोबर गॅस, कोल गॅस, हा ना. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट लास्ट वाला क्वेश्चन विचारलाय, ब्रेड्स बिकम स्पॉन्जी, है ना, ब्रेड का स्पॉन्जी होतो, तर त्याच्याबद्दल सांगायचंय. तर ब्रेड मध्ये ईस्ट, बेकर ईस्ट ऍड केला जातो. त्यामुळे ते काय होतंय, ईस्ट काय रिप्रोड्यूस करतोय कार्बन डायऑक्साईड गॅस त्या ब्रेड मध्ये, कार्बन डायऑक्साईड गॅस प्रोड्यूस करतो. त्यामुळे गॅस त्या डग मध्ये, ब्रेड मध्ये फिल झाल्यामुळे त्याचा व्हॉल्यूम पण ब्रेडचा, जसं इडली असेल, डोसा असेल, तर कार्बन डायऑक्साईड त्याच्यामध्ये इन्क्रीज झाल्यामुळे त्याचा व्हॉल्यूम पण वाढणार आहे आणि ब्रेड काय होणार आहे, स्पॉन्जी आणि फ्लफी होणार आहे. कळालं का? बरं, हा, टुवर्ड्स ग्रीन एनर्जी मध्ये डायग्राम बेस्ड ऍक्टिव्हिटी वाईज क्वेश्चन्स येतील, वॉटर प्लांट आहे त्याच्यामध्ये. तर आता पहिला क्वेश्चन दिलाय आपल्याला, रिलेशन लिहायचंय. कोलचं रिलेशन काय येणार आहे? थर्मल एनर्जी, थर्मल प्लांट येईल, है ना. आणि युरेनियमचं काय येणार आहे? न्यूक्लिअर एनर्जी, न्यूक्लिअर पॉवर प्लांट येईल. त्याच्यानंतर वॉटर रिझर्वायरचं काय येणार आहे? पोटेशियम एनर्जी, हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट. अँड विंडचं काय येणार आहे? थर्मल एनर्जी. आणि नाही, विंडचं काय येईल? कायनेटिक एनर्जी अँड विंड इलेक्ट्रिसिटी प्लांट. विंडचं काय येईल? कायनेटिक एनर्जी अँड विंड इलेक्ट्रिसिटी प्लांट. समजलं का? नेक्स्ट क्वेश्चन 2 दिलाय,
विच फ्यूल इज युज्ड इन थर्मल पॉवर प्लांट मध्ये कोणता फ्यूलचा यूज करतात? कोल. कोल इज युज्ड इन थर्मल पॉवर प्लांट. व्हॉट आर द प्रॉब्लेम्स असोसिएटेड विथ दिस टाइप ऑफ पॉवर जनरेशन? जे काही कोलचा यूज करून आपण थर्मल प्लांटचा यूज करणार आहे कोलचा, तर त्याच्यामध्ये पॉवर जनरेशन मध्ये कोणकोणत्या प्रॉब्लेम्स येतात? तर बघा, पहिला पॉइंट आहे, कोल इज नॉन रिन्युएबल आहे. कोल नॉन रिन्युएबल, रिन्युएबल नाहीये. सो दिस मेथड ऑफ पॉवर जनरेशन विल पुट अ लिमिट ऑफ अवेलेबिलिटी, आणि त्यामुळे कोल जेवढा अवेलेबल आहे तेवढाच आपण पॉवर जनरेशन करू शकतो. फ्युचरमध्ये परत प्रॉब्लेम क्रिएट होईल. नंतर कोलचा यूज केल्यामुळे एअर पोल्युशन कॉज ड्यू टू बर्निंग ऑफ कोल, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड गॅसेसचा एन्व्हायरमेंट वरती काय होऊ शकतो? इफेक्ट होऊ शकतो. त्याच्यानंतर क्वेश्चन थर्ड दिलाय, अदर दॅन थर्मल पॉवर प्लांट, which power plants use thermal energy for power generation? In what different ways is the thermal energy obtained? बघा, थर्मल प्लांट सोडून दुसरे कोणतेशे पॉवर प्लांट आहे त्याच्यामध्ये पॉवर जनरेशन केलं जातं, असे कोणकोणते आहेत बघा? न्यूक्लिअर पॉवर प्लांट, सोलार पॉवर प्लांट, त्याच्यामध्ये थर्मल एनर्जीचा यूज केला जातो पॉवर जनरेशनसाठी. कोणकोणते? न्यूक्लिअर पॉवर प्लांट, सोलार पॉवर प्लांट uses thermal energy for power generation. कळालं का? नंतर क्वेश्चन विचारलाय, इन व्हॉट डिफरंट वेज इज द थर्मल एनर्जी ऑब्टेन, है ना? तर थर्मल एनर्जी कोणकोणत्या दुसरे मेथड्स आहेत? एक आहे युजिंग फॉसिल फ्युल्स, दूसरा है यूजिंग नेचुरल गैस, यूजिंग न्यूक्लियर फ्यूल्स, यूजिंग सोलार एनर्जी आणि यूजिंग जिओथर्मल एनर्जीचा यूज करून आपण थर्मल एनर्जी काय करू शकतो? ऑब्टेन करू शकतो. एक तर फॉसिल फ्यूलचा, एक तर नॅचरल गॅस, एक न्यूक्लियर फ्यूल्स, सोलार एनर्जी अँड जिओथर्मल एनर्जी. नेक्स्ट क्वेश्चन दिलाय 4, काय दिलाय? विच टाइप or types of power generation involve maximum number of steps of energy conversion? Which type or types of power generation involve maximum number of steps of energy conversion? In which power generation is the number minimum? म्हणजे असे सांगायचे ज्या पॉवर जनरेशन मध्ये जास्तीत जास्त स्टेप यूज केल्या जातात. आणि दुसरा क्वेश्चन विचारलाय, अशी पॉवर जनरेशन सांगायची ज्याच्यामध्ये मिनिमम नंबर स्टेप्स यूज केला जातात. तर मॅक्झिमम नंबर ऑफ स्टेप्स कोणत्या एनर्जी कन्व्हर्जन मध्ये केला जातो? थर्मल एनर्जी बेस्ड पॉवर जनरेशन, है ना? थर्मल एनर्जी बेस्ड पॉवर जनरेशन मध्ये 5 स्टेप्स यूज केल्या जातात. म्हणजे थर्मल एनर्जी बेस्ड पॉवर जनरेशन मध्ये 5 स्टेप्स आहेत. काय करतात थर्मल एनर्जी बेस्ड पॉवर जनरेशन मध्ये? केमिकल एनर्जी इन कोल, जे काही केमिकल एनर्जी इन कोल आहे त्याचं थर्मल एनर्जी मध्ये कन्वर्ट करतात, आणि थर्मल एनर्जीचं कायनेटिक एनर्जी स्टीम मध्ये कन्वर्ट करतात, आणि कायनेटिक एनर्जी स्टीम ते कायनेटिक एनर्जी टर्बाईनला देतात, मग इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. पहिल्यांदा काय करतात, कोल मधली जी काही केमिकल एनर्जी आहे ती थर्मल एनर्जी मध्ये कन्वर्ट करतात, आणि जी काही थर्मल एनर्जी आहे त्याचं कायनेटिक एनर्जी स्टीम मध्ये कन्वर्ट करतात, आणि ते कायनेटिक एनर्जी टर्बाईन मध्ये कन्वर्ट केलं जातं, आणि कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन ते इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट केलं. त्याचे 5 मॅक्झिमम स्टेप्स थर्मल एनर्जी बेस्ड पॉवर जनरेशन मध्ये करतात. कळालं का? अजून न्यूक्लिअर एनर्जी मध्ये सुद्धा जास्तीत जास्त स्टेप्स यूज करतात. न्यूक्लिअर एनर्जी मध्ये, न्यूक्लिअर एनर्जी बेस्ड पॉवर जनरेशन मध्ये 5 स्टेप्स आहेत. न्यूक्लिअर एनर्जी हे थर्मल एनर्जी मध्ये कन्वर्ट करतात, थर्मल एनर्जी हे कायनेटिक एनर्जी इन स्टीम मध्ये कन्वर्ट करतात, कायनेटिक एनर्जी स्टीम हे कायनेटिक एनर्जी टर्बाईन फिरवण्यासाठी यूज केला जातो, आणि कायनेटिक एनर्जी टर्बाईन फिरवून त्याचा इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये यूज केला जातो. आणि कोणत्या पॉवर जनरेशन मध्ये कमीत कमी स्टेप लागतात? सोलार फोटोव्होल्टाइक सेल, त्याच्यामध्ये सोलार फोटोव्होल्टाइक सेल मध्ये कमीत कमी स्टेप्स लागतात. तर त्याच्यामध्ये 2 स्टेप्स आहे सोलार फोटोव्होल्टाइक सेल मध्ये. सनलाइट पासून डायरेक्टली त्याला कशामध्ये कन्वर्ट केला जातो? इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. कळालं का? नेक्स्ट दिला, सॉल्व द फॉलोइंग क्रॉसवर्ड पझल. क्रॉसवर्ड पझल सॉल्व करायचं आहे.
मॅक्झिमम एनर्जी जनरेशन इन इंडिया इज डन युझिंग, कशाचा यूज केला जातो मॅक्झिमम एनर्जी कन्वर्ट करण्यासाठी थर्मलचा, कशासाठी थर्मल. त्याच्यानंतर बी दिलाय डॅश डॅश एनर्जी इज रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी, कोणती विंड एनर्जी. त्याच्यानंतर सोलार एनर्जी कॅन बी कॉल्ड डॅश डॅश एनर्जी, सोलार एनर्जीला काय म्हणतात ग्रीन एनर्जी, काय म्हणतात ग्रीन एनर्जी. डॅश डॅश एनर्जी ऑफ विंड इज युज्ड इन विंड मिल्स, विंड मिल्स मध्ये कोणती एनर्जी यूज करतात कायनेटिक एनर्जी. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे डॅश डॅश एनर्जी ऑफ वॉटर इन डॅम्स यूज फॉर जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी, वॉटर पासून पोटेशनल एनर्जी, कोणती आहे पोटेशनल एनर्जी. समजलं का? कळालं का? हॅलो, समजलं का? हा, समजलं का तुम्हाला? हॅलो, बघा नेक्स्ट आपल्याला दिलाय डिफरन्स, दिलाय डिफरन्स. डिफरन्स कशामध्ये सांगायचं आपल्याला कन्व्हेन्शनल सोर्सेस ऑफ एनर्जी आणि नॉन कन्व्हेन्शनल सोर्सेस ऑफ एनर्जी, है ना. तर कन्व्हेन्शनल सोर्सेस ऑफ एनर्जी काय एक्झॉस्टिबल आहे, कन्व्हेन्शनल सोर्सेस ऑफ एनर्जी एक्झॉस्टिबल आहेत, हा ना. आणि नॉन कन्व्हेन्शनल सोर्सेस ऑफ एनर्जी इनएक्झॉस्टिबल आहे. कळालं तर पहिलं तर कन्व्हेन्शनल हे पोल्युशन क्रिएट करतात, नॉन कन्व्हेन्शनल हे डू नॉट कॉज पोल्युशन. कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी मध्ये काय काय होतं कोल, पेट्रोलियम, नॅचरल ह्याचा यूज करतात. नॉन कन्व्हेन्शनल मध्ये विंड एनर्जी, सोलार एनर्जीचा यूज करतात. नेक्स्ट आपला डिफरन्स लिहायचा आहे थर्मल इलेक्ट्रिसिटी जनरेशन आणि सोलार थर्मल इलेक्ट्रिसिटी जनरेशन. एक थर्मल आहे आणि दुसरा सोलार थर्मल इलेक्ट्रिसिटी जनरेशन. तर जो काही थर्मल आहे तो नॉन रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये फॉसिल फ्युल्स, नॅचरल गॅस, न्यूक्लिअर फ्युल्सचा यूज केला जातो. आणि सोलार मध्ये रिन्युएबल आहे कारण सोलार एनर्जी पासून इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. आणि ज्या थर्मल इलेक्ट्रिसिटीला मेंटेनन्सची रिक्वायरमेंट आहे आणि सोलार थर्मलला डो नॉट रिक्वायर मेंटेनन्स. नंतर थर्मल इलेक्ट्रिसिटीला नॉट इन्व्हायरमेंट फ्रेंडली नाहीये, तर एअर पोल्युशन क्रिएट केलं जातं. आणि सोलार काय इन्व्हायरमेंटल फ्रेंडली. समजलं का? नेक्स्ट क्वेश्चन दिलाय क्वेश्चन 7, व्हॉट इज मीन बाय ग्रीन एनर्जी म्हणजे काय, विच एनर्जी सोर्सेस कॅन बी कॉल्ड एज ग्रीन एनर्जी सोर्सेस अँड बाय गिव्ह एक्झाम्पल. बघा ग्रीन एनर्जी सोर्सेस म्हणजे विच डू नॉट पोल्यूट द इन्व्हायरमेंट अँड इज रिन्युएबल इन नेचर, है ना. तर सनलाइट ग्रीन एनर्जी, विंड ग्रीन एनर्जी, रेन ग्रीन एनर्जी, टाइड्स ग्रीन एनर्जी, हे सगळे अर्थवरती काय असतात रेडिली अवेलेबल असतात आणि हे काय असतात रिन्युएबल असतात आणि इन्व्हायरमेंटला काही इफेक्ट होत नाही. समजलं का ग्रीन एनर्जी. नेक्स्ट क्वेश्चन 8 दिला एक्सप्लेन द फॉलोइंग स्टेटमेंट, स्टेटमेंट्स एक्सप्लेन करायचे आहेत आपल्याला. तर पहिला क्वेश्चन दिलाय एनर्जी ऑब्टेन फ्रॉम फॉसिल फ्युल्स इज नॉट ग्रीन एनर्जी, कारण फॉसिल फ्युल्स हे नॉन रिन्युएबल आहे, हा ना. काय त्याचा इन्व्हायरमेंट अँड लिव्हिंग बिंग्स वरती इफेक्ट होतो. आणि फॉसिल फ्युल्स मध्ये कोल, नॅचरल गॅस हे बर्न केले जातात. त्याच्यामुळे रेस्पिरेटरी डिसीजचा पण प्रॉब्लेम होऊ शकतो कारण ते त्याचं काय होतं इनकम्प्लीट कंबशन होतं. कळालं का? नेक्स्ट दिलाय सेव्हिंग एनर्जी इज द नीड ऑफ द अवर, है ना. आता एनर्जीची सेव्ह केलं पाहिजे हे आता काळची गरज आहे ना. आपण जो काही गॅस वापरतो हे करतो त्यापुरतं मोदींनी आपल्याला जे काही सण आहे ना सोलार एनर्जी त्याच्यापासून ती एनर्जी कुठेतरी प्लॅन्ट उभा करून सगळ्यांना म्हणजे फ्री मध्ये सोलार एनर्जी मिळेल, है ना. कमीत कमी 200-300 रुपयामध्ये. तसं त्यापुरता ना सोलार एनर्जी, सूर्य तर असंच वेस्ट जातोय ना एनर्जी, है ना. जपानमध्ये तिथं सोलार पॅनेलने त्याचा यूज केला जातो. इंडियामध्ये पण आपण जास्तीत जास्त सोलार पॅनेलचा, सोलार एनर्जीचा यूज करून म्हणजे सोलार एनर्जीचा यूज केलं तर काय होईल वॉटर पासून वॉटर पण वाचलं जाईल, वॉटर पासून किंवा गॅस, घरात जो काही मिथेनचा गॅस वापरतो तो पण वाचला जाईल. त्यामुळे आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे सूर्याकडे.
बघा, तर तर गरज काय आहे? हा ना, एनर्जी कन्झर्वेशन केलं पाहिजे. कारण फॅन्स, लाईट, टेलिव्हिजन, हा ना, 4-4, 5-5, 8-8 घर असेल की सगळीकडे फॅन, एसी चालू. त्यामुळे काय होते, एनर्जी वेस्टेज होते. हा ना. टू प्रोड्यूस सच, तर त्यामुळे लार्ज प्रमाणात वॉटर पासून एनर्जी क्रिएट केली जाते न्यूक्लिअर प्लांट मध्ये. हे सगळे काय नॉन रिन्युएबल सोर्सेस आहेत. जर सपोज पाऊसच पडला नाही 5-6 वर्ष, तर पाणी कुठून येणार, एनर्जी कशी जनरेट होणार? किंवा कोल संपलं तर न्यूक्लिअर प्लांट पासून कसं इलेक्ट्रिसिटी जनरेट केले जाणार? ते सगळे प्रॉप आणि इन्व्हायरमेंटल पोल्युशन पण क्रिएट केला. तर त्यामुळे काय केलं पाहिजे आपण, एनर्जी काय केली पाहिजे, कॉन्झर्व केली पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन 9 बघा काय दिलाय. क्वेश्चन 9 दिलाय, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. हाऊ कॅन वी गेट द रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ एनर्जी बाय कनेक्टिंग सोलार पॅनेल? बघा, त्यांनी काय विचारलंय, सोलार पॅनेल कनेक्ट करून आपण रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ एनर्जी कसं मिळवणार? तर काय करतो आपण, सोलार पॅनेल मध्ये खूप सारे आयडेंटिकल सोलार सेल्स आपण कनेक्टेड करतो, हा ना. नाव मेनी सोलार पॅनेल्स आर कनेक्टेड इन सिरीजच्या फॉर्म मध्ये. कोणत्या फॉर्म मध्ये? सिरीज मध्ये कनेक्ट करतो एकानंतर एक. त्याच्यापासून आपल्याला एनर्जी मिळ. As many as such identical solar strings are connected in parallel to get the required current. नेक्स्ट क्वेश्चन विचारलाय, व्हॉट आर द ऍडव्हांटेजेस अँड लिमिटेशन्स ऑफ सोलार एनर्जी? महत्वाचा क्वेश्चन आहे. ऍडव्हांटेजेस ऑफ सोलार एनर्जी सांगायचं आहे आणि त्याचे लिमिटेशन्स म्हणजे डिसएडव्हांटेजेस. सोलार एनर्जी ग्रीन एनर्जी, पोल्युशन होत नाही. तर सोलार एनर्जी पॅनेलसाठी जास्त मेंटेनन्सची काही गरज नसते. नंतर सोलार एनर्जी ही ही कुठं पण, हा ना, सन पासून जनरेट केली जाते. ही कुठं पण रिमोट एरियामध्ये, डिझर्ट एरियामध्ये सुद्धा तिथं एनर्जी प्रोडक्शन केले जाते. आणि लिमिटेशन्स काय आहे? कारण सततच विंटर सीझन असेल, क्लाउडी डेज असेल, तर सोलार पॅनेल काय चालणार आहे का? सतत पाऊस असेल, चालणार आहे का? नाही चालणार ना. नाही. आपण चला बाबा सोलार पॅनेल काश्मीरमध्ये टाकू. तर काश्मीरमध्ये जेव्हा क्लाउडी डेज असेल तेव्हा काही एनर्जी जनरेटच होणार नाही. त्यामुळे त्याला कसं पाहिजे, एकदम म्हणजे म्हणजे सन अवेलेबल पाहिजे ना तिथं. नंतर बघा, द इनिशियल कॉस्ट ऑफ, जेव्हा सोलार पॅनेल आपण घरावरती टाकतो ते पत्र्यासारखं दिसतंय, तर त्याचा जो काही कॉस्ट असतो सुरुवातीला सफिशियंटली हाय असतो त्याचा कॉस्ट. हा ना, जास्त खर्च जर आपल्याला टाकायचे तर 4-5 लाख रुपये खर्च करायला लागतात. त्यामुळे त्याचा कॉस्ट हाय आहे. त्यामुळे कोण जास्त यूज करत नाही. नेक्स्ट क्वेश्चन 10 दिलाय, एक्सप्लेन विथ डायग्राम स्टेप बाय स्टेप एनर्जी कन्व्हर्जन इन. बघा, हा असा क्वेश्चन आला ना, तुम्ही काय करायचं, मेन डायग्रामला इम्पॉर्टन्स असणार आहे. हा, डायग्रामला जे काही सायन्सचे तुम्ही क्वेश्चन्स लिहिणार आहे, पॉइंट वाईज लिहिले फुल मार्क्स. जर एसे टाईप लिहिले तर जास्त म्हणजे चेक करताना प्रॉब्लेम. जेवढं पॉइंट वाईज म्हणजे सुटीत लिहिणार. आता हा डायग्राम दिलाय, तर थर्मल पॉवर प्लांट मध्ये तुम्ही डायग्राम काढले. आता तर काही क्वेश्चन पेपर बघितले तुम्हाला दिसत, थर्मल पॉवर प्लांट दिलेले असतात, तिथे अॅरो दिलेले असतात, है ना, फिल इन द ब्लँक्स करायचे. ह्या पार्टला काय म्हणतात, ह्या पार्टला काय म्हणतात, किंवा विचारलं जातं डायग्राम वरून, हा जो पार्ट आहे त्याचं फंक्शन काय आहे. तर असे क्वेश्चन असतात, हा ना. डायरेक्ट जास्त मोठे लिहिणारे, सायन्स मध्ये कधी आन्सर मोठं लिहायचं नाही. जेवढं शॉर्टकट मध्ये पॉइंट्स मध्ये लिहेल तिथं फुल मार्क्स मिळून जातो. बघा, तुम्ही मराठीमध्ये लिहू शकता, हिंदीमध्ये लिहू शकता. पण हे जे काही हिस्ट्री, जिओग्राफी, सायन्स 1, सायन्स 2, जॉमेट्री, अल्जेब्रा, तर जास्तीत जास्त पॉइंट वाईज लिहायचा, शॉर्टकट मध्ये लिहायचं. जर 5 मार्काला पण असला क्वेश्चन, असं नाही की 5 मार्काला जास्त लिहिलं तर 5 मार्क, असं नाही. शॉर्टकट मध्ये तुम्ही आन्सर लिहिलं, एक म्हणजे 3-4-5 म्हणजे 5 पॉईंट लिहिले, एका लाईनचे 5 पॉईंट किंवा 2-2 लाईनचे 5 पॉईंट लिहिले, किंवा एकेका लाईनचे 5 पॉईंट लिहिले, ते पण फुल 5 पैकी 5 मिळतात. पण काही पोरांनी 5 मार्क म्हणजे 1.5 पेजेसचा लिहिला, 1 पेज लिहिला, तर 5 मिळतील असं नाही, 2च मिळतील. आणि त्यामुळे काही टाइम पेन वेस्ट होईल. जेवढं विचारलंय
आता थर्मल पॉवर प्लॅन्ट तुम्ही डायग्रॅम बघा, डायग्रॅम मध्ये त्याच्यामध्ये काय काय यूज केलंय. पहिल्यांदा स्टॅक यूज केलाय, हा ना, बुक मध्ये डायग्राम असेल तर बघा. बॉयलरचा यूज केलाय, हा ना. त्याच्यानंतर टार्बाईन लावलाय, जनरेटर लावलाय. नंतर कूलिंग टॉवर आहे ना, कोलचा यूज केलाय, त्याच्यातून धूर निघतोय. कंबशन गॅसेस टू स्टॅक. त्याच्यानंतर कोल्ड वॉटरचा पण यूज केलाय, हा ना. आणि कंडेन्सर पण लावलाय. त्याला कंडेन्सर म्हणजे काय असणार आहे त्या कंडेन्सर म्हणून वॉर्म वॉटर, हा ना, वॉर्म वॉटर सेपरेट करण्यासाठी. कारण ते जे काही कूलिंग टॉवर आहे, हा ना, ते कोल्ड वॉटरमुळे काय होणार, ते कूल राहणार आहे. तर वॉटर कशामध्ये हीट केला जातो, बॉयलर मध्ये. कुठं हीट केला जातो, बॉयलर मध्ये. हा, युझिंग थर्मल एनर्जी रिलीज ड्यू टू बर्निंग ऑफ, हा ना, थर्मल एनर्जी कशामुळे रिलीज होणार आहे, कोल बर्न झाल्यामुळे, स्टीम ऑफ व्हेरी हाय टेम्परेचर प्रेशरमुळे. आणि त्यामुळे काय होणार, एनर्जी इन द स्टीम, जी काही स्टीम मध्ये एनर्जी असेल त्याच्यानी टर्बाईन काय फिरवला जाणार आहे. टर्बाईन रोटेट झाल्यामुळे काय होणार आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस होणार. एवढं लिहिलं तरी बस जा, किंवा पॉईंट वाईज लिहा. पहिल्यांदा केमिकल एनर्जी जी काही कोल मध्ये असते ती थर्मल एनर्जी मध्ये कन्वर्ट करणार. थर्मल एनर्जी मध्ये वॉटरला काय होणार, स्टीम मध्ये कन्वर्ट करणार. स्टीम मध्ये काय असणार आहे, कायनेटिक एनर्जी. आणि ती कायनेटिक एनर्जी टर्बाईनला देणार. आणि टर्बाईन रोटेट झाल्यानंतर टर्बाईनचं कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होईल. आणि टर्बाईन रोटेट झाल्यामुळे काय होणार आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होणार आहे. एवढं लिहिले तरी बस झालं, जास्त काय लिहायची गरज. नेक्स्ट बघा, नेक्स्ट पॉईंट दिलाय न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट, हा ना. तर फक्त डायग्राम लक्षात ठेवायचं, ते पॉईंट लक्षात ठेवायचं. केमिकल एनर्जी इन कोल इज कन्वर्टेड टू थर्मल एनर्जी. थर्मल एनर्जी इज कन्वर्टेड टू कायनेटिक एनर्जी स्टीम. कायनेटिक एनर्जी स्टीम इज कन्वर्टेड टू कायनेटिक एनर्जी टर्बाईन. and kinetic energy in turbine is converted to electrical energy. तर डायग्राम जी काही पट्टी पेन्सिलनी काढायचं असं नाही, तर तुम्ही हाताने सरळ रेषा येत असेल स्ट्रेट तर हाताने काढले तरी चालेल. कारण प्रॉपर नेमिंग इम्पॉर्टंट आहे, प्रॉपर नेमिंग देता यायला पाहिजे. नंतर आहे न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट, है ना. न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट मध्ये बघा, जसा वॉटर पॉवर प्लॅन्ट मध्ये बॉयलर होता, तर न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट मध्ये रिॲक्टर असणारे, REA, न्यूक्लिअर रिॲक्टर्स असणारे. न्यूक्लिअर रिॲक्टर्सला कंट्रोल रॉड जॉईन केले, नंतर पंप असेल, नंतर स्टीम जनरेशन असेल, त्याच्यानंतर स्टीम लाईन. इथं पण काय असणार आहे, टर्बाईन असणार, टर्बाईन. कंडेन्सर असणार कुलिंग वॉटरसाठी, हा ना, कुलिंग टॉवर असणार. आणि टर्बाईन पासून ते डायरेक्टली कशामध्ये कन्वर्ट केला जातो, इलेक्ट्रिकल एनर्जी. तिथे काय केला जातो, न्यूक्लिअर एनर्जीचं कन्वर्जन थर्मल एनर्जी मध्ये केला जातो. थर्मल एनर्जी कायनेटिक एनर्जी इन स्टीम, कायनेटिक एनर्जी इन स्टीम, कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन. आणि कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. कळालं का? नेक्स्ट बघा, नेक्स्ट दिलाय सोलार थर्मल पॉवर प्लॅन्ट. सोलार थर्मल पॉवर प्लॅन्ट बघा, सोलार थर्मल पॉवर प्लॅन्ट. तर ऍक्च्युली जे डायग्राम आले नेमिंगला आले, हा, तर पार्ट लक्षात ठेवा. म्हणजे एकदा बुक मध्ये एकदा बघून काढा, एकदा न बघता काढायचा प्रयत्न करा. तर सोलार थर्मल पॉवर प्लॅन्ट मध्ये काय करतात, जे काही सोलार एनर्जी आहे, ती जी काही सोलार एनर्जी आहे, जो काही काचेचा ग्लास असतो, जो काही पत्र्यासारखा ब्ल्यू कलर सारखा, तिथं रेज हिट होतात, हा ना. आणि तिथं काय असतं, त्या पॅनेलच्या आतमध्ये फ्लो ऑफ वॉटर पण असतात. त्या एनर्जीमुळे काय होतात, ते फ्लो ऑफ वॉटर जे काही कूल वॉटर असेल ते हॉट होते. आणि नंतर ते जिथं असेल तिथं प्रोव्हाइड केला जातो. हा, सोलार पॅनेल आहे, स्टीम, टर्बाईन, आणि नंतर जनरेटर आहे, कंडेन्सर आहे, कुलिंग टॉवर तर असणार सगळ्यांमध्ये. टर्बाईन आणि जनरेटर असणार, स्टीम असणार, हा ना. तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं, जे काही रिफ्लेक्टर्स आहेत किंवा कॉन्सन्ट्रेटेड आहेत, म्हणजे जे सन रेज ऍब्सॉर्ब करतात सोलार रेडिएशन मध्ये, ते जे काही सन रेज ऍब्सॉर्ब केले असेल ते हीट एनर्जी मध्ये कन्वर्ट करतात. आणि हीट एनर्जी जे काही वॉटर फ्लो होत असतो त्याला स्टीम मध्ये कन्वर्ट करतो, हा ना. कशामध्ये कन्वर्ट करतो, स्टीम मध्ये.
स्टीम मध्ये कन्वर्ट केल्यानंतर स्टीम मध्ये कायनेटिक एनर्जी असते, त्यामुळे टर्बाईन रोटेट केला जातो. टर्बाईन रोटेट केल्यानंतर काय केला जातो, जनरेटेड थ्रू इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. कळालं का? म्हणजे थर्मल एनर्जी इन रेडिएशन इज कन्वर्टेड टू कायनेटिक एनर्जी इन स्टीम. कायनेटिक एनर्जी इन स्टीम इज कन्वर्टेड टू कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन अँड फायनली इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट केला. नेक्स्ट बघा, जिथं डॅम असेल तिथं यूज केला जातो हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. बघा, वॉटर थ्रू काय केले जाते, इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. तर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट बघा कसा आहे, जिथं डॅम असतो तिथं रिझर्वायर असतो पाणी साठवण्यासाठी, नंतर वॉल असतो, त्याच्यानंतर काय असतं, गेट्स असतं, स्लूस गेट्स, SLUIS स्लूस गेट्स, पेनस्टॉक थ्रू पाणी येते, नंतर टर्बाईन, नंतर एक पॉवर हाऊस असतो जनरेटेड थ्रू सप्लाय केला जातो. तर ह्याच्यामध्ये वॉटरमध्ये जे काही पोटेन्शियल एनर्जी असते ते कायनेटिक एनर्जी इन फ्लोईंग वॉटर मध्ये कन्वर्ट होतो, आणि कायनेटिक एनर्जी इन फ्लोईंग वॉटर टर्बाईनला दिला जातो, आणि टर्बाईन मध्ये कायनेटिक एनर्जी असते, त्याच्या थ्रू काय केले जाते, इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट केली जाते. कळालं का? समजलं का? नेक्स्ट बघा, क्वेश्चन 11 दिलाय, गिव्ह सायंटिफिक रिझन सांगायचे. पहिला क्वेश्चन दिलाय, द कन्स्ट्रक्शन ऑफ टर्बाईन, द कन्स्ट्रक्शन ऑफ टर्बाईन इज डिफरंट फॉर डिफरंट टाइप्स ऑफ पॉवर प्लांट्स है ना. न्यूक्लिअर मध्ये, हायड्रो इलेक्ट्रिक मध्ये, सोलार मध्ये, सगळीकडं टर्बाईनचं कन्स्ट्रक्शन काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. तर रिझन काय सांगणार, दिस डिपेंड्स ऑन द टाइप ऑफ एनर्जी सोर्स. म्हणजे वॉटर पासून बनवतोय का विंड पासून बनवतोय, त्याच्या एनर्जी सोर्स वरती टर्बाईनचा स्ट्रक्चर डिपेंड असणार आहे. हा, कळालं का? नेक्स्ट क्वेश्चन दिला, इट इज ऍब्सोल्युटली नेसेसरी टू कंट्रोल द फ्युजन रिएक्शन न्यूक्लिअर पॉवर प्लांट. न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये काय होतात, फ्युजन म्हणजे ब्रेकिंग रिएक्शन, फ्युजन म्हणजे ब्रेक होत असतात रिएक्शन. त्यामुळे जर फ्युजन रिएक्शन जर कंट्रोल केली नाही तर लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी, लार्ज अमाऊंट ऑफ हीट का होऊ शकतो, प्रोड्यूस होऊ शकतो, आणि त्यामुळे न्यूक्लिअर पॉवर प्लांट का होऊ शकतो, एक्सप्लोड होऊ शकतो. कळालं का? त्यामुळे जे काही न्यूक्लिअर पॉवर प्लांट असतात ते रेसिडेन्शियल एरिया सोडून लांबच असतात, जिथं रिव्हर असेल, जिथं सीज असेल त्या ठिकाणी असतात. नेक्स्ट काय दिलाय, हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी, सोलार एनर्जी आणि विंड एनर्जी आर कॉल्ड रिन्युएबल एनर्जी. का रिन्युएबल एनर्जी म्हणतात, बिकॉज एअर असेल किंवा सोलार एनर्जी किंवा एअर विंड असेल, हे सगळे काय अबंडंट आहे, नेचरमध्ये पुष्कळ प्रमाणात आहे, त्यामुळे कॅन बी रिजनरेटेड, परत आपण रिजनरेट करू शकतो. दिस विल नेव्हर एक्सटिंक्ट इवन विथ देअर एक्सेसिव्ह. वॉटरचा केवढा किती पण यूज करा, तर पाऊस नेचरवरती डिपेंड असणार आहे, त्यामुळे कधी ते एक्सटिंक्ट होणार नाही, डिस्ट्रॉय होणार नाही. समजलं? त्यामुळे त्यांना रिन्युएबल एनर्जीज म्हणतात. नेक्स्ट दिलाय क्वेश्चन, इट इज पॉसिबल टू प्रोड्यूस, इट इज पॉसिबल टू प्रोड्यूस एनर्जी फ्रॉम milliwatt to megawatt, milliwatt to megawatt using solar photovoltaic cell. जे काही सोलार फोटोव्होल्टेक सेल असतात त्याच्यापासून आपण मेगावॅट पर्यंत एनर्जी बनवू शकतो का असं विचारलंय. बघा, if power requirement is within milliwatt असेल, यूज ऑफ फ्यू नंबर ऑफ फोटोव्होल्टेक सेलचा यूज करू शकतो. जर मेगावॅट असेल तर लार्ज नंबर ऑफ सेल्स यूज करायला लागेल ना सोलार पॅनेल, है ना, मेगावॅट मध्ये, है ना. द लार्ज नंबर ऑफ सोलार पॅनेल्स आर कनेक्टेड इन सिरीज अँड पॅरेलल टू गेट रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ पॉवर. म्हणजे हे पॉसिबल आहे, है ना, मिलीवॅट टू मेगावॅट पर्यंत एनर्जी बनवणे सोलार फोटोव्होल्टेक सेल्स थ्रू काय पॉसिबल. कळालं का? नेक्स्ट बघा, हॅलो हॅलो, क्वेश्चन 12 बघा. क्वेश्चन 12 काय दिलाय, ड्रॉ सिस्टेमॅटिक डायग्राम ऑफ सोलार थर्मल इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन. ती डायग्राम माहिती ना, सोलार पॅनल काढायचं आहे, ती डायग्राम विचारली. समजलं का एवढं? हॅलो
हॅलो, आवाज येतोय का? हा, बघा नेक्स्ट क्वेश्चन दिलाय क्वेश्चन 13. गिव्ह युअर ओपिनियन अबाउट वेदर हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट्स एन्व्हायरमेंटल फ्रेंडली आहे का नाही. कारण त्याच्यापासून काही वेस्ट प्रोडक्ट काही जनरेट होत नाही, हार्मफुल गॅसेस जनरेट होत नाहीत, त्यामुळे इन्व्हायरमेंट वरती काही इफेक्ट होत नाही, त्यामुळे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट काय म्हणजे काय इन्व्हायरमेंटल फ्रेंडली. नेक्स्ट क्वेश्चन 14 बघा, क्वेश्चन 14 दिलाय. ड्रॉ नीट अँड लेबल डायग्राम एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन इन सोलार थर्मल इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन. एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन कशी होते सोलार मध्ये, तर माहिती आहे अगोदर सनरेज ऍब्सॉर्ब केले जातात, सनरेज ऍब्सॉर्ब केल्यानंतर हीट एनर्जी मध्ये कन्वर्ट केली जाते, आणि हीट एनर्जी वॉटरला दिली जाते आणि त्याचं स्टीम मध्ये कन्वर्ट केला जातो, आणि स्टीम टर्बाईन स्टीमचा यूज करून टर्बाईन रोटेट केला जातो, टर्बाईन रोटेट केल्यामुळे काय होतं एनर्जी जनरेट होते. कळालं का? नेक्स्ट बघा एक क्वेश्चन दिलाय. वन सोलार पॅनेल प्रोड्युसेस पोटेन्शियल डिफरन्स प्रॉब्लेम दिलाय, पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 18 व्होल्ट and current of 3 ampere. Describe how can you obtain a potential difference of 72 volt and current of 9 ampere using solar array. Using solar, you can use sign of battery for a solar panel. तर ह्याच्यामध्ये काय करणार तुम्ही, पोटेन्शियल डिफरन्स तुम्हाला पाहिजे 72 व्होल्ट, हा ना, त्याच्यासाठी काय करणार, स्टिंग ऑफ 5 सोलार पॅनेल, 72 व्होल्ट साठी 5 सोलार पॅनेल्स काय करणार सिरीज मध्ये कनेक्ट करणार. 18 व्होल्ट 18 व्होल्ट 18 व्होल्ट 18 व्होल्ट 18 व्होल्ट असे 5 काय करणार सिरीज मध्ये कनेक्ट करणार. कळालं का? म्हणजे 5 18 व्होल्ट 18 व्होल्ट आणि परत खाली असे आणि कनेक्ट 3 सच आयडेंटिकल स्ट्रिंग्स इन पॅरलल. म्हणजे वरती असे 5 सेल्स, पॅरलल मध्ये खाली 5 सेल्स आणि थर्ड लाईन मध्ये 5 सेल्स असे कनेक्ट करणार तुम्ही. कळालं का? तर म्हणजे 18 × 5 सोलार पॅनल सिरीज मध्ये करणार, म्हणजे प्लस और मायनस असे 2 सेल मिळून एक पॅनेल तयार होईल 1, परत त्याच्या बाजूला 2 3 असे 4, म्हणजे 18 × 4 72 व्होल्ट, आणि असे 5 सोलार पॅनेल सिरीज मध्ये म्हणजे पॅरलल मध्ये जॉईन करणार. प्रत्येकामधनं फर्स्ट सोलार पॅनेल मधनं 3 एम्पियर, नेक्स्ट 3 एम्पियर 3 एम्पियर पॅरलल मध्ये करंट जाईल, आणि म्हणजे टोटल करंट किती मिळणार आहे 9 एम्पियर. समजलं का? नेक्स्ट क्वेश्चन 15 बघा काय दिलाय. राईट अ शॉर्ट नोट ऑन इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेशन आणि इन्व्हायरमेंट, है ना. इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेशन वरती आणि इन्व्हायरमेंट वरती शॉर्ट नोट लिहायचा आहे. तर काय लिहिणार, टोटल इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन हॅज बिकम द नीड ऑफ द अवर, है ना. We cannot imagine our life without electricity. We have been able to generate electrical energy by various methods. हा ना, ते वेगवेगळे व्हेरियस मेथड्स काय, सोलार पॅनेल, हायड्रो इलेक्ट्रिक किंवा न्यूक्लिअर सेल, तर हे लिहायचं. आणि इन्व्हायरमेंट वरती जर कोल न्यूक्लिअर एनर्जीचा यूज केल्यामुळे इन्व्हायरमेंट वरती इफेक्ट होते, तर असे कार्बन डायऑक्साईड असे लिहायचे. समजलं का?